आधार फाउंडेशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांकडून पेरू वाटप आंदोलन। शेती तेथे रस्ता आणि तहसीलवार शून्य रेषेत रस्ता केसची मागणी। शेतीची वाढत चाललेली तुकडेवारी, शेतीमधील कमी होणाऱ्या मनुष्यबळाच्या उपलब्धतेमुळे यांत्रिकीकरण ही अपार बाब झाली। शेतीमाल बाजारात पोहोचवण्याकरिता आणि पेरणी अंत, मशागत, कापणी, मळणी या स्वरूपाची यंत्रसामग्री शेतीपर्यंत जाण्यासाठी शेतीपूरक व्यवसाय, सर्पदंश, वीज पडणे, पूर येणे, आग लागणे या स्वरूपाच्या आपत्कालीन घटनांमुळे जीवितहानीचे वाढते धोके, त्याचबरोबर शेतीत वास्तव्यात असून शालेय विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना दळणवळणासाठी शेतीला 12 महिने दर्जेदार शेतरस्त्याची आवश्यकता असून वेळोवेळी निवेदने देऊन आंदोलने करून न्याय न मिळाल्याने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शेत तेथे रस्ता आणि तहसीलवार शून्य शेत रस्ता केस ठेवाव्यात या मागणीसाठी आधार फाउंडेशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांकडून पेरू वाटप आंदोलन करण्यात आलं। यावेळी शरद पवळे, रघुनाथ कुलकर्णी, भास्कर शिंदे, समीर लोळगे, हौशीराम कुदळे, संजय कांबळे, दत्तात्रय पवार, पंढरीनाथ घाडगे आदींसह जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। काय सांगा, नेमकं आंदोलन कशासाठी आहे? आज समृद्ध महाराष्ट्राचं, सुजलाम सुफलाम महाराष्ट्राचं, हरित क्रांतीचं आपण या ठिकाणी स्वप्न पाहत आहोत आणि आपला मायबाप शेतकरी या ठिकाणी मातीचे संघर्ष करून आज माल पिकवत आहे, उन्हातान्हात संघर्ष करत आहे। आज त्याला शेत रस्त्यासाठी त्याची विवंचना होत आहे। ग्रामीण भागातील अशिक्षित शेतकरी या ठिकाणी रस्त्याचा अर्ज बनवण्यापासून त्याचा संघर्ष चालू होतो आणि प्रशासकीय पातळीवर त्याची मोठी विवंचना या ठिकाणी होत आहे। सरकार बदलतं, शासन निर्णय बदलतात, परंतु त्याची अंमलबजावणी या ठिकाणी होत नाही आणि शेतकरी या ठिकाणी कोणत्या कार्यालयात जायचं, कसा अर्ज करायचा त्याला माहीत नसतं आणि गुन्हेगारी स्वरूपाच्या त्या फेऱ्यामध्ये आज शेतकरी अडकलेला आहे। दोन भावामध्ये आज मोठं वैर तयार झालेलं आहे। राज्यामधली झालेली परिस्थिती आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ही झालेली दयनीय अवस्था ही शेतकऱ्याच्या मुळावर उठलेली आहे। शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव नाही आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांनी ज्या इंग्रजांनी ब्रिटिश काळामध्ये जे नकाशावर जे क्षेत्ररस्त्यांच्या हद्दनिश्चितीच्या खुणा केलेल्या होत्या, आज त्या गायब झालेल्या आहेत आणि भूमी अभिलेख कार्यालय असन, पोलीस स्टेशन असन, तहसील कार्यालय असन, याच्याकडून कुठल्याही प्रकारची या ठिकाणी शेतकऱ्यांना सहकार्य लाभत नाही। हजारो केसेस रस्त्यावर तहसील कार्यालयावर प्रलंबित आहे, कोणी न्याय देत नाही। या ठिकाणी नगर जिल्ह्यामध्ये आम्ही पेरू आंदोलन ठेवून प्रशासनाचं या ठिकाणी आमचा जो संताप आहे, पिढ्यानपिढ्या शेतकरी रस्त्यासाठी संघर्ष करतोय, त्याच्या मुलांचा त्या ठिकाणी त्याचं भविष्य उज्ज्वल व्हावं। आज शहरामध्ये बुलेट ट्रेन रस्त्यावर दारात आलेली आहे, परंतु शेतकरी साधी बैलगाडी त्याला शेतापर्यंत घेऊन जाता येत नाही। पेरू वाटप आंदोलन करतायत, जर तुमची मागणी पूर्ण नाही झाली तर तुमचं पुढचं काय असेल? या ठिकाणी आज आम्ही जो जिल्हाधिकाऱ्यांना जो आमचा पेरू आहे, हा एक संतापाचा पेरू आहे। हे या ठिकाणी आमच्या भावना व्यक्त करण्यासाठी आम्ही संताप, उच्च न्यायालयाचा आदेश आहे 60 दिवसामध्ये शेतरस्ते खुले करण्याचा, त्याचा अवमान या ठिकाणी प्रशासकीय पातळीवर होताना दिसत आहे। जर असं होत असेल आणि जिल्हाधिकारी जर हात धरून जर बसत असतील तर आम्ही पुढचा दरवाजा उच्च न्यायालयाचे दार ठोठावल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही। संबंधित शेतकरी, जिल्ह्यातले सगळे शेतकरी या ठिकाणी आलेत। राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला ही उणीव तयार झालेली आहे आणि हा आदेश हा राज्यासाठी लागू झालेला आहे। प्रत्येक शेतकऱ्याला शेतीला रस्ता देणं तो हक्काचा आणि जबाबदारीचं शासनाचं कर्तव्य आहे ते देणं आणि हरित क्रांतीसाठी, समृद्ध क्रांतीसाठी आणि उच्च न्यायालयामध्ये आम्ही अवमान याचिका भविष्यात सगळ्या शेतकऱ्यांचं सामूहिक निवेदन देणार आहोत आणि त्यानंतर भविष्यात वेळ पडलीच तर आम्ही मंत्रालयावर धडकल्याशिवाय राहणार नाही।